स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. वेलकम. वेलकम यू. कसे आहात सगळे? आज तरी आवाज आला पाहिजे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. किती लोकांची सकाळ जशी झाली, स्वस्त, मस्त, जबरदस्त. काय अफर्मेशन पाहिजे आपलं? मी स्वस्त आहे, शरीर आणि मनाने स्वस्त आहे, आणि जे काही काम करत आहे मस्त फुल टू एन्जॉय करत आहे, आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये जबरदस्त आहे. चला सगळ्यांनी एकदा म्हणा बरं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. आणि ईश्वराला रोज थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे जे गोष्टी पाहिजे आहे त्या तुम्ही मला देत आहे, याच्यासाठी मी तुमची कोटी कोटी आभारी आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि आजचा विषय आपला सोडून द्यायला शिका, कारण आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. आणि या मेडिटेशन मध्ये बऱ्याचशा भूतकाळातल्या गोष्टी आपण पकडून ठेवल्या आहेत. कोणीतरी कसा तरी वागला तुमच्यासोबत, त्याचे शब्द, त्याचे विचार आपण सोडून दिलेच नाहीये. आज त्या गोष्टीला बरेच वर्ष झाले असतील, 10 वर्ष, 5 वर्ष, किंवा त्याही पेक्षा जास्ती, किंवा काही गोष्टी अगदी काल परवा घडल्या असतील, महिना 2 महिने आधी घडल्या असतील. पण त्या गोष्टींना आपण पकडून ठेवलेलं आहे. पण त्या गोष्टींमुळे होणारा त्रास हा देखील आपल्यालाच होतोय. येस ऑर नो? त्या गोष्टींचा त्या व्यक्तीला माफ न केल्यामुळेचा त्रास आपल्याला सहन करावा लागतोय. तो त्रास आपल्यालाच वारंवार जाणवतोय. मग त्रासही आपल्यालाच. मग तो त्रास सहन करण्यापेक्षा त्या गोष्टीला सोडून दिलं तर? कारण त्या व्यक्तीने जर राग केला तो जुना झाला. त्या व्यक्तीने राग किती वाजता किती वेळा केला सांगा बरं गीता मॅडम? एखाद्या व्यक्तीने राग केला असेल, किती वेळा तसा रागाने बोललाय तो त्यावेळेस? कितीदा घडलंय असं? कोणाला बोलणार? तुम्हालाच म्हणते. जर एखाद्या व्यक्तीने राग केला असेल, तर तो राग त्या व्यक्तीने काही वर्षांआधी एकदाच शब्द वापरले, एकदाच खूप बोल. वेळा बोलता. आ? खूप वेळा राग व्यक्त केला असेल. ठीक आहे, खूप वेळा राग व्यक्त केला असेल, खूप वेळा बोलले असेल, पण जो शब्द तुमच्या मनाला लागलेला आहे तो त्या व्यक्तीने वारंवार रिपीट केला असेल किंवा एकदा केला असेल. पण सतत जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीने 100 वेळा बोलला असेल, पण तुम्ही मनामध्ये 1000 वेळा रिपिटेशन केलं की नाही सांगा? कायम. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीची आपण 10 टाइमची फ्रिक्वेन्सी असेल, तर आपली मल्टिपल 10 टाइमची फ्रिक्वेन्सी त्या गोष्टीला आठवण्याची आहे. आणि मग त्या राईट. आठवल्यावर काय होतं सांगा बरं? काय? वा, किती मस्त वाटलं, असं झालं का कधीतरी? नाही. मग काय होतं? नाही नाही नाही. काय होतं मग? त्रास, आपल्यालाच त्रास त्रास होतो. होतो. आणि सतत सतत त्रास घेतल्याने एन्झायटी आणि डिप्रेशन मध्ये व्यक्ती जात असते. जा- जाते जाते. वारंवार तो व्यक्ती कुठे जातो? एन्झायटी डिप्रेशन मध्ये पोहोचतो. आणि मग काय होतं? नाही आवडत आपल्याला ते त्रास. आयुष्याची वाट लागते. बरोबर आहे ना? स्वतःच आयुष्य खराब होतं. स्वतःचं आयुष्य खराब होतो. मग आजपासून आपल्याला, आज मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे त्या विषयाला काय नाव, काय आजचं टायटल? सोडून द्यायला शिका. काय टायटल आहे? सोडून द्यायचं. सोडून द्यायला शिका. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण मनामध्ये पकडून ठेवलेल्या आहेत, आणि त्या न सोडल्यामुळे, म्हणजे ती फ्रिक्वेन्सी तशीच्या तशी आपण कॅरी केल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये डिप्रेशन, एन्झायटी असे अनेक त्रास आपल्याला होत असतात. म्हणून मी आता ज्या गोष्टी सगळ्यांना सांगते आहे, सोडून द्यायला शिका. आता तुम्ही म्हणाल, मॅडम समोरच्या व्यक्तीने एवढा वाईट वागलाय माझ्यासोबत, असं कसं माफ करणार आहे, असं कसं सोडून देणार आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे आपल्या जीवनात दुःख देणारे व्यक्ती असतात ना, आपल्याच घरचे असतात, जवळपासचेच असतात. जास्तीत जास्त जिससे ज्यादा प्यार किया उसी ने ज्यादा दुःख दिया, असंही होतं कधी कधी. होते की नाही होत? म्हणजे मग आता जर तुम्ही त्यांच्या दुःखांना फोकस कराल, तर मग त्या व्यक्तीवर प्रेम करू शकाल का? याच्यावर मी सुंदर उपाय सांगते.
त्या व्यक्तीबद्दल एकच प्रश्न विचारा. व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरा. आणि त्याच्या चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरण्याची हिंमत ठेवा. बेटर काय आहे? काय बेटर आहे गीता मॅडम सांगा. व्यक्तीला विसरणं की चुकांना माफ करणं? चुकांना माफ करणं. बरोबर, सगळ्यांना पटतंय. चुकांना माफ करणं, कारण ते व्यक्ती असे असतात की आपण त्यांना सोडू शकत नाही. ते आपल्या कुटुंबाचा भाग असतात. मग जर सतत सतत तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चीड ठेवाल आणि दिवसातनं 4 वेळा ती व्यक्ती तुमच्या नजरेसमोर येत असेल आणि 4 वेळा तुम्ही डोकं खराब करत असाल तर तुम्ही बीपी, शुगर, थायरॉइड आणि पुढे आजारांना निमंत्रण देत आहे. बरोबर. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला लोकांना माफ करायला शिकायचंय. कारण जर लोकांना माफ केलं तर त्या लोकांचा तणाव आपल्यापर्यंत पोहोचणार नाही आणि आपण डिस्टर्ब होणार नाही. नाही. म्हणून आजपासनं पहिला नियम की आपल्याला लोकांना माफ करायला शिकायचं आणि सोडून द्यायला. कारण त्याचाच आज एक पॉवरफुल मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. त्या मेडिटेशन मध्ये आपण लोकांना माफ करणार आहे. बऱ्याच लोकांना खरोखर वाटतं की नाही होऊ शकत पहिल्यांदा माफ, कारण समोरच्याने दिलेले त्रास आणि वेदना तेवढ्याच मोठ्या असतात. पण किती वर्षे आणि किती दिवस कुरवाळणार त्या वेदनांना? कधी तर बरोबर आहे. तुम्हालाही स्माईलने जगायचा अधिकार आहे. कधीतरी तुम्हाला आनंद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्याच त्याच जखमेवर सतत सतत फुंकर घालून तुम्ही त्या जखमेला कुरवाळताय. मग त्या जखमेला कुरवाळण्यापेक्षा आनंदाला कुरवाळा, कारण आनंद तुमची वाट बघत आहे. जीवनामध्ये सुख तुमची वाट बघत आहे. समाधान वाट बघत आहे. मग फोकस सुख, समाधान, आरोग्यावर द्या. त्या वाईट प्रसंगांना तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. कोण कोण प्रयत्न करणार आहे? कठीण आहे, पण प्रयत्न करायला कोण रेडी आहे? कारण आज जर प्रयत्न केला नाही तो फिर से क्या होगा? ये रे माझ्या मागण्या, कल जैसे दिन था. तो व्यक्ती तसाच तुमच्याशी वागेल, तसाच त्रास देईल. पण तुम्ही काय कराल? जेव्हा त्याला इग्नोर करायला शिकाल ना, चल या व्यक्तीचं नेहमीच काम आहे, थोडं तर इग्नोरन्स देऊन द्या. तुम्ही काय करता? एक लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. एखाद्या व्यक्तीकडून होणारी ऍक्शन तुम्ही थांबवू शकता का? एखाद्याला थोड्या थोड्या गोष्टीला राग करायची सवय, त्याला बदलू शकता का तुम्ही? रेकीमध्ये पुढे बदलता येतं, पण आत्ता बदलू शकता का? मग जर रागाची फ्रिक्वेन्सी सतत तो व्यक्ती क्रिएट करत असेल, पण मला आता समजा एखाद्या व्यक्तीने म्हटलं काय मूर्ख आहे म्हणून किंवा काय गाढव आहे असं म्हटलं, तर त्याच्याने मी मूर्ख गाढव होणार नाही. कशाने होईल? मी रोज हजारो लोकांना ट्रेनिंग देते, असे कसे तुम्ही मला मूर्ख आणि गाढव म्हणतात, असं बिसं काही ऍक्शन बिक्शन केली तर मग नक्की मी त्या मूर्खपणाला किंवा गाढवपणाला ऍक्सेप्ट केलं. बरोबर की नाही? पण मी म्हणून एक लक्षात घ्या आजचा नियम की ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. त्या ऍक्शनवर जी रिॲक्शन आपण देतो, दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. आणि या 10 दिवसांमध्ये आपण त्या ऍक्शनवरनं रिॲक्शन मध्ये जर पॉज देता आला ना, बऱ्याचशा गोष्टी थांबू शकतात. ऍक्शन मध्ये रिॲक्शन देण्याच्या आधी जर एक छोटासा पॉज निर्माण झाला ना, मी तुम्हाला जेव्हा रेकीचे 5 तत्व उद्या शिकवणार, तर तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. हा पॉज तेव्हा उद्या आठवण कराल की त्या घटनेमध्ये जर हा पॉज देता आला असता तर त्या दोन्ही घटना घडल्या नसत्या, ज्या मी गोष्टी उद्या सांगणार आहे. तर ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. म्हणून आजपासनं थोडा पॉज द्यायला शिका. पॉज कसा द्यायचा? समोरच्या व्यक्तीने प्रश्न केला, आपण उत्तर दिलंच पाहिजे का त्या क्षणी? मुळीच नाही. आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांना उत्तर दिलंच पाहिजे असं नाहीये, तर पॉज द्यायला शिका. जेव्हा तुम्ही हा पॉज द्यायला शिकाल ना, तेव्हा मग कुठेतरी एक फ्रिक्वेन्सी तयार होईल आणि त्या पॉज मधनं कोणीतरी शांत राहतं आणि पुढचे होणारे प्रसंग थांबतात. ओके. तर एखाद्या व्यक्तीचा राग जास्ती असेल, तुम्ही त्यावेळेस शांत राहिलं तर त्याची रिॲक्शन कशी होईल? कुठेतरी तर ब्रेक लागेल ना. म्हणून ऍक्शन वर रिॲक्शन आजपासून देणार नाही. आजपासून आपण तिथे एक पॉज देणार आहे. ओके. तर सोडून द्यायला शिका. याच्यामध्ये बघा,
काही वाक्य थोडस आपल्या मनाला स्पर्श करून बघा की आपल्या जीवनाशी रिलेट होतात का. कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कुणीतरी तुम्हाला ते येऊन सांगतं. घडतं का असं आपल्यासोबत? चला एक व्हॉलेंटिअर बघू आपण. रिअल मी मॅडम अनम्यूट करा, किंवा पूजा मॅडम अनम्यूट करा. बरं, पूजा सोना अनम्यूट करा. घडतं का असं कोणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं आणि कोणीतरी तुम्हाला ते येऊन सांगतं? तुमचं बोल काय हो. होतं? सतत सतत 4 दिवस तोच तोच विचार डोक्यात राहतं. यानी किंवा हिनी माझ्याबद्दल असं कसं बोललं, हा सततचा विचार तुमच्या माइंड मध्ये फिरतो आणि चित्त ठिकाण्यावर राहत नाही. त्रासही तुम्हालाच होतं. कोणाचं बीपी वाढतं? त्या टेन्शन पायी आपलंच बीपी वाढतं. सतत मानसिक स्वयंपाक करून राहिले तरी तोच विचार, ऑफिसचं काम करून राहिले तरी तोच विचार, झोपायला गेले तरी तरी तोच विचार. मग सतत सतत नकारात्मक विचाराने त्रास फक्त आपल्यालाच. म्हणून एक लक्षात घ्या, जर आपल्यालाच त्रास होत असेल, समोरच्या व्यक्तीने काय बोललं त्याचा त्याला पश्चातापही होत नसेल, तर सोडून द्या ना ती गोष्ट तिथल्या तिथे. विसरू नका, पण आपल्या वर्तनावर त्या घटनेला, त्या विचारांना, त्या शब्दांना नियंत्रण ठेवू देऊ नका. आणि म्हणून सोडून द्यायला शिका. तुमचा जवळचा व्यक्ती तुमच्या अचानक विरोधात जातो. तुमच्या जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातं. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, खूप काही सोसलेलं असतं. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, खूप काही सोसलेलं असतं. त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत त्याची साथ दिलेली असते, आणि तोच तुमच्या विरोधात जातो. तुम्ही स्वतःला स्वतःला सतत दोष देत निराशेत दिवस ढकलता. निराशेमध्ये होतं की नाही, की मी याच्यासाठी एवढं केलं पण ह्या व्यक्तीला माझी काहीच किंमत नाही, म्हणून तुम्ही तणावग्रस्त होता. त्याच्यापेक्षा तो आपला नव्हताच म्हणून विषय सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार आहे का? मग स्वतःला त्रास न करून घेता त्याच्या त्या विचारांना तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. बऱ्याचदा असं वाटतं ना, असं केलं असतं तर. काय वाटतं पूजा? बरं. बरं झालं असतं आधीच कंट्रोल केलं असतं तर. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर तसा फायदा झाला असता, यामुळे ते झालं, त्यामुळे ते झालं. द्यानं सोडून. का सोडून द्यायचंय? झालेल्या गोष्टीवर विचार करून फक्त वेळ आणि ऊर्जा वाया जाते. जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम करा. जे काही घडलं ते आपल्याला काहीतरी शिकवून गेलेले आहे. जुन्या निर्णयातून शिकायचं काम करा. पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करा. झालेल्या गोष्टी सोडून पुढे काय करायचं याच निर्णयावर विचार करा. आणि म्हणून झालेल्या गोष्टींना सोडून द्यायला शिका. हा असं वागला, तो तसं वागला, हा असं बोलला, याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. किती त्रास करून घेणार स्वतःला? कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण कसं पुढे वागायचं याचा विचार करायचा. आपण कुठे चुकला याचा अभ्यास करायचा. त्याच्या चुका तिथेच सोडून द्यायच्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. कसं असतं, रस्त्याने तुम्ही गाडी घेऊन चाललात आणि अचानक एखाद्याने येऊन टोकले. थोडंसं गाडीचं नुकसान झालं, पण तो नुकसान तुम्ही सोसू शकता. पण तिथे जर बाचाबाची करून प्रसंग चुकीच्या मार्गावर गेला तर आपण नाही सांभाळू शकत. आणि म्हणून एखादा व्यक्ती रस्त्यावर वाद घालत असेल, बाबा तू मोठा, म्हणून सोडून द्यायला शिका. ज्याला अशा पद्धतीने जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींना सोडून देता येतं ना, तो कुठेतरी माफ करायला शिकतो. आणि ज्याला माफ करता आलं तो जीवनाचा नवा आनंद घेतो. तर आज आपण जे मेडिटेशन घेणार आहे, अगदी एक छान प्रवास करणार आहे. आणि या प्रवासामध्ये आपण
सोडून देणार आहे सगळ्या गोष्टी, जीवनातले दुःख. खूप कठीण आहे लोकांना माफ करणं, सोडून देणं. पण आज एक प्रयत्न करूया. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर उद्याचा सकाळ आणि आज रात्रीची झोप ही खूप मस्त होणार आहे. बऱ्याच दिवसांनी आपण शांत झोपू शकणार आहे. कारण बऱ्याचशा गोष्टींना आपण आज सोडून देणार आहे. बऱ्याचशा लोकांना माफ करणार आहे, ज्यांचे ओझे कळत नकळत आपण आपल्या विचारांमध्ये सतत सतत बांधून ठेवलेले आहे. पण आज आपण या सगळ्या सगळ्या लोकांना काय करणार आहे? माफ करणार आहे. सो रेडी आहात माफ करायला? चला थोडं पाणी पिऊन घ्या. छान मेडिटेशन आपण घेणार आहे आज. पास्ट लाईफ मेडिटेशन. थोडं पाणी पिऊन घ्या. काल मी 3-3 लोकांना लिंक शेअर करायला सांगितली होती, केली नव्हती वाटते तुम्ही. कारण कालचाच आकडा आज प्रेझेंट आहे. मग लिंक शेअर झाली नाही वाटते तुमच्याकडनं 3 लोकांना, की आपली एखादी जवळची मैत्रीण मित्र तो दुःखांमध्ये आहे, त्याला आपल्याला पॉझिटिव्हिटी मध्ये आणायचं आहे, त्याच्या जीवनातले पाचशे दुःख आपल्याला दूर करायचे आहेत. चला, यावेळेस आपण आपला विचार करू, मग दुसऱ्यांचा विचार करू. ओके, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण बाहेर टाकून देतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण बाहेर टाकून देतोय. आज आपण एका दिव्य यात्रेचा अनुभव करणार आहे. ही यात्रा आपल्या जीवनातील प्रत्येक कटू घटनेला, प्रत्येक दुःखाच्या घटनेला आज आपल्याला विसरण्यासाठी तयार व्हायचंय. आणि चांगल्या प्रत्येक घटनाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. चांगल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. चला एक सुंदर यात्रेवर जाऊया. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत आपण विविध घटनांना सामोरे जात असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण विविध घटनांना सामोरे जात असतो. काही घटना पॉझिटिव्हिटी देणाऱ्या असतात, काही घटना जीवनामध्ये दुःख निर्माण करणाऱ्या असतात. आज आपल्याला सर्व छोट्यातल्या छोट्या आनंदाच्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. आणि सगळ्या दुःख देणाऱ्या, नकारात्मकता क्रिएट करणाऱ्या प्रत्येक घटनेला मनातनं कायमस्वरूपी आज काढून टाकायचंय. प्रत्येक घटनेला, जी घटना आपल्याला दुःख देते, प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यातून काढून टाकायचंय. गेल्या 24 तासात आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. गेल्या 24 तासात आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडल्या. 24 तासामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला काही कारणांनी, शब्दांनी, कृतीने दुखावलं असेल, प्रत्येकाला माफ करून टाका. कळत नकळत
तुम्ही कुणाला शब्दाने कृतीने दुखावलं असेल तर मनोमन माफी मागा त्या व्यक्तीची. आपण सगळे या ब्रह्मांडाचा एक अंश आहे. त्यामुळे आपण मागितलेली माफी आणि आपण दिलेली माफी या ब्रह्मचैतन्याच्या माध्यमातून त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे. या ब्रह्मचैतन्याच्या माध्यमातून त्या व्यक्तींपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून गेल्या 24 तासातल्या प्रत्येक घटनेला, सगळ्या आनंदाच्या घटनाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सगळ्यात दुःख देणाऱ्या घटनेला मनातनं काढून टाका आणि सगळ्यांची माफी मागा आणि सगळ्यांना माफ करा. प्रत्येकाची माफी मागा, प्रत्येकाला माफ करा. गेल्या 1 महिन्यामध्ये खूप घटना घडल्या. 30 दिवसांमधल्या प्रत्येक दिवसाच्या 24 तासांमध्ये अनेक घटनांना तुम्ही सामोरे गेले. तर प्रत्येक नकारात्मक घटनेसाठी जेही व्यक्ती जबाबदार होते त्या व्यक्तींना माफ करा. अगदी मनापासून माफ करा. कठीण आहे माफ करणं, पण त्यांना माफ करा. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला माफ करा ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे. आणि प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. कळत नकळत जर तुमच्या जीवनामध्ये कोणी दुःखाचे कारण तुम्ही बनलेले आहे, त्या दुःखासाठी आज माफी मागा. आपण शब्दाने कृतीने गेल्या 1 महिन्यात कुणाला दुखावलं असेल, प्रत्येकाची माफी मागा. प्रत्येकाची माफी मागा. आता गेल्या 1 वर्षामध्ये 365 दिवस अनेक घटना तुमच्या समोर घटित झाल्या. बऱ्याचशा घटना आनंद देणाऱ्या असतील. त्या प्रत्येक आनंदाच्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि प्रत्येक दुःख देणाऱ्या घटनेला मनातनं कायमस्वरूपी बाहेर काढा. त्या दुःखासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. तुमच्या जीवनात दुःख निर्माण केल्या 1 वर्षामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कितीही कठीण असलं तरी माफ करण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या स्वास्थ्यासाठी ही माफी देणं खूप गरजेचं आहे. गेल्या 1 वर्षामध्ये शब्दाने किंवा कृतीने आपण कुणाला दुखावलं असेल, मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. शब्दाने कृतीने कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, त्या व्यक्तीची माफी मागा. तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही दिलेली माफी या ब्रह्मचैतन्याच्या माध्यमातनं, या ब्रह्मांडाच्या माध्यमातनं त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. आणि जसजसं आपण माफी मागतोय, माफ करत आहे, आपलं मन तसंच त्या ओझ्यांपासून हळुवार मुक्त होत आहे. हळुवार मुक्त होत आहे. हळुवार मुक्त होत आहे. गेल्या 10 वर्षांच्या आधीचा काळ अनुभवा. आयुष्यातल्या कुणाचा करिअरचा काळ असेल, कुणाचा जीवनात स्थिरावण्याचा काळ असेल, कुणी या 10 वर्षात जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल अगदी कायमस्वरूपी. त्या दुःखांचं ओझं मनामध्ये कुठेतरी डीप लेवलवर साठलेलं असेल. गेल्या 10 वर्षामध्ये काही मोठ्या घटना तुमच्या सोबत घडल्या असतील आणि त्या घटनांनी तुम्हाला सतत वेदना दिल्या असतील. त्या वेदनेला आज मनातनं काढून टाका. त्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. त्या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने जे दुःख तुम्हाला झालेलं आहे, त्यांच्या फक्त चांगल्या आठवणी मनात साठवून आज त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मनातनं सकारात्मक ब्लेसिंग द्या. एक सकारात्मक ब्लेसिंग द्या आणि तुम्हाला जे जे चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या. प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, आयुष्याची केलेली नवी सुरुवात,
जो काही तुमचा पासचा काळ होता. काही लोकांच्या जीवनात अतीव दुःख आलं असेल, काही लोकांच्या जीवनात सुखाची ओंजळी भरून गेल्या असतील, पण काही क्षण तसेच दुःखाचे असतील. त्या प्रत्येक दुःखाला आणि दुःखाला जबाबदार व्यक्तीला आज माफ करा. त्या प्रत्येक दुःखाला आणि त्या दुःखाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला आज माफ करा. मनापासनं माफ करा. माफ करा, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कळत नकळत ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. अश्रूंना थांबवू नका. आज जर त्या डोळ्यातनं बाहेर निघायला तयार आहे, कारण त्या अश्रूसोबत त्या दुःखांची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण कमी करतोय. त्याच्यामुळे कुठेही त्या अश्रूंना संयमाचा बांध घालू नका. आज त्यांना निघून जाऊ द्या बाहेर. कारण त्याच अश्रूंमध्ये जीवनातलं इतक्या वर्षांचं साठवलेलं दुःख तुम्ही आहे. अगदी बालपणापासून आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींना तुम्ही गमावलेलं आहे, त्यांच्या जाण्याने जे दुःख तुम्ही साठवून ठेवलेलं होतं. कदाचित कुणी आई वडिलांना गमावलेलं असेल, कुणी जोडीदाराला गमावलेलं असेल, कुणी एखाद्या जवळच्या मित्र मैत्रिणीला गमावलेलं असेल. आज त्यांच्या आपल्या सोबत नसल्याने कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात ज्या वेदना आपण साठवून ठेवलेल्या आहेत, आज त्या प्रत्येक वेदनेला मुक्त करून टाका. मुक्त करून टाका, कारण उद्याची सकाळ आपल्याला परम सुखाची हवी आहे. म्हणून आज ही माफी आणि माफ करणारी आज आपल्याला तयार व्हायचं आहे. त्या आनंदासाठी उद्यापासूनची प्रत्येक सकाळ परम सुखाची हवी आहे, समाधानाची हवी आहे, आरोग्य संपन्न हवी आहे. त्यासाठी आज माफ करायला शिका. कठीण असेल तरी माफ करा. आलेल्या प्रत्येक दुःखातल्या प्रत्येक वाईट क्षणांना आज आपल्यापासनं दूर होताना बघा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख तुमच्यापासून खूप लांब, खूप लांब, खूप लांब निघून जात आहे. तुम्ही अगदी बालपणापासून आतापर्यंत सोसलेलं प्रत्येक दुःख तुमच्या जीवनातून अति लांब, खूप लांब, खूप लांब जात आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर 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 जाताना बघा. अगदी खूप लांब तुमच्यापासून खूप लांब जात आहे. खूप लांब, खूप लांब, खूप लांब. आणि अगदी एका शून्यामध्ये येऊन ते सगळं दुःख संपलंय. परमनंटली, परमनंटली, परमनंटली ते दुःख पूर्णपणे संपलेलं आहे. तुमचं आणि त्या दुःखाचं पूर्णपणे डिस्कनेक्ट झालेलं आहे. जे जे दुःख तुम्ही जीवनामध्ये आजपर्यंत सहन केलं, त्या प्रत्येक दुःखाला तुम्ही डिस्कनेक्ट केलेलं आहे तुमच्यापासून, तुमच्या जीवनापासून. प्रत्येक दुःखाला तुम्ही कायम स्वरूपी डिस्कनेक्ट केलेला आहे. प्रत्येक दुःखाला तुम्ही कायम स्वरूपी डिस्कनेक्ट केलेला आहे. परमनंटली डिस्कनेक्ट केलेला आहे. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आणि आता बघा, तुम्ही त्या क्षणात पोहोचलेले आहे. तो क्षण म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता, त्या क्षणांमध्ये तुम्ही पोहोचले आहे. बघा, तुमच्या आई वडिलांच्या हातामध्ये ते इवलेसे तुम्ही, ते सुंदर गोंडस रूप असलेले तुम्ही, तुमच्या माता पितांना तुमच्या प्रथम दर्शनाने झालेला अनुभव किती सुंदर आहे. तुमच्या त्या चेहऱ्यावरचे भाव बघून तुमच्या माता पित्यांवर तृप्ततेचा आनंद बघा. आणि त्यांनी तुमच्या डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात अनुभवा. तुमच्या असण्याने त्यांना झालेला दिव्य अनुभव अनुभवा, की त्यांनी तुम्हाला किती सुंदर अनुभव दिलेला आहे. सुंदर अनुभव दिलेला आहे. तुम्हाला बघून त्यांना जीवनाला जो अनुभव दिलेला आहे, आज त्यांच्याच मुळे आपलं अस्तित्व आहे. कळत नकळत आपल्याकडून माता पित्यांना जर काही भाव व्यक्त करायचा राहून गेलेला असेल, कळत नकळत माता पित्यांना आपण दुःख दिलेलं असेल, आज मनोमन त्या माता पितांची पण माफी मागा. कारण त्यांच्या असण्यामुळेच आपल्या अस्तित्वाला तेज आलेलं आहे. आजचं आपलं अस्तित्व जे आहे ते आपल्या माता पित्यांमुळे आहे. त्याच्यामुळे मनोमन त्यांचा आभार माना. त्या क्षणात जाऊन त्यांचा आभार माना. आणि इथेच तुम्हाला त्या ईश्वराने एक कोरी पाटी दिलेली होती. जीवनाला परम सुखाने, समाधानाने, आरोग्याने, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घट्ट पकडा.
त्या कोऱ्या पाटीला जीवनाच्या आनंद लिहिण्यासाठी, सुख लिहिण्यासाठी, समाधान लिहिण्यासाठी ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली होती. त्या कोऱ्या पाटीला घट्ट पकडायचं आहे. घट्ट हृदयाशी पकडा त्या कोऱ्या पाटीला. घट्ट हृदयाशी पकडा आणि तीच कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत यायचं आहे. इथून पुढचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासासोबत हा परमसुखाचा, समाधानाचा, आरोग्य संपन्न आणि ऐश्वर्य संपन्नतेचा असायला पाहिजे. मनोमन संकल्प करा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आहे. हे ईश्वर, मला दिलेल्या या जीवनाबद्दल मी तुझी कोटी कोटी आभारी आहे. माता पिता ज्यांच्यामुळे हा देह प्राप्त झाला आहे त्यांची मी कोटी कोटी आभारी आहे. आणि जे जे नातेवाईक, जे जे मित्र माझ्या सोबतीला आहे, या जीवनामध्ये माझ्या या जीवन यात्रेचे जे भाग बनलेले आहेत, जे संतती रूपाने आपल्याला प्राप्त झालेले आहे, जे मित्र आणि नातेवाईकांच्या स्वरूपात प्राप्त झालेले आहे, त्या सगळ्यांचा आभार. त्या सगळ्यांचा आभार. आपल्या अस्तित्वाला एका नात्यांचं वलय देणाऱ्या त्या प्रत्येक घटकाला आभार. ज्या वास्तूमध्ये आपण वास करतो आहे त्या वास्तूला आभार. ज्या वस्तूंचा आपण सतत उपभोग घेतो त्या वस्तूंना आभार. आपल्या या देहाचा आभार. देहामध्ये कार्य करत असलेल्या प्रत्येक ऑर्गनचा आभार. आपल्याला जगवण्यासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक ऑर्गनचा आभार. शरीराच्या प्रत्येक सेलचा आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि याच थँक्यूच्या भावनेतनं, याच ग्रॅटिट्यूडच्या भावनेतनं अगदी हळुवार परत यायचंय. हळुवार परत यायचंय. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. दोन्ही हात रब करा डोळ्यांवरून फिरवून. पूर्ण शरीरावरून फिरवा. छातीकडे नजर ठेवून हळुवार डोळे उघडा. हळुवार डोळे उघडा. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. कोण कोण माफ करू शकलं? काय झालं? काही लोकांचे अश्रू थांबत नव्हते. इतकं साठवून ठेवलेलं आहे. काही लोक त्या अश्रूंना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. किती दिवस थांबवणार? किती दिवस त्या हृदयामध्ये साठलेल्या दुःखांना संयमाचा बांध घालणार? लक्षात घ्या, हेच दुःख डिप्रेशन, एन्झायटी, डायबिटीज, बीपी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल अशा विविध आजारांचे कारण बनतात. आणि आपल्या शरीर आणि मन लेवलवर असे आजार उत्पन्न करतात. मग विचार करा, जर याच पद्धतीचे जर आजार आपण आपल्या शरीर आणि मनामध्ये साठवून ठेवले, त्यापेक्षा बेटर आहे रोज नव्या दिवसाची सुरुवात करायची. कारण एक भाग्यशाली असण्याचं कारण मी तुम्हाला दिलेलं आहे की दररोज आपण उठलोय त्या 10 लाख लोकांपेक्षा पण भाग्यशाली आहे ज्यांनी आजचा सूर्योदय नाही पाहिला. त्यांच्यापेक्षा पण भाग्यशाली आहे. आणि म्हणून आपल्या आजच्या असण्याला ईश्वराने तुम्हाला दुःखी राहण्यासाठी नाही, तर जीवनाचा खरा आनंदाने जगण्यासाठी या पृथ्वीचा भाग बनवलाय. पण आपण काय आहे
या गोष्टीवर फोकसच करत नाही. काय नाही या गोष्टीवर फोकस करून जीवनाला दुःखी बनवतो, स्वतःला दुःखी बनवतो आणि आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना देखील दुःखी करतो. कारण आपण अपेक्षा लोकांकडनं करतो. पण आपल्या आनंदाची सुरुवात ही अपेक्षेतनं होत नाही तर स्वतःतनं होत असते. जेव्हा तुम्ही आनंदी राहायला शिकता तर तुमच्या सोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी होऊ शकतो. तुमचं असणं मात्र एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करणारं झालं तर तुमच्या लॉकरमध्ये असलेले करोडोचे दागिने त्या चेहऱ्यावरच्या स्माइलची बरोबरी करू शकत नाही. आणि तुमचं असणं जर एखाद्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माइल द्यायला लागलं तर कसं होईल? त्यातनं जे ब्लेसिंग मिळेल ना ते अनमोल असेल. आणि इथून पुढे तुम्ही तर आनंदी राहालच, पण तुमच्या औरामध्ये असलेले प्रत्येक व्यक्तीला आनंदी करू शकाल. कारण मी औराचं जेव्हा प्रॅक्टिकल घेईल तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे की दोन व्यक्ती जेव्हा येतात ना जवळ, तेव्हा त्यांचा औरा सुद्धा जवळ एकत्र येत असतो, जो विदाऊट एनी टच तुम्ही अनुभव करू शकाल. एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याचा औरा तुमच्या एनर्जी लेवलवर कसा येतो हे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. औरा बघायला मी तुम्हाला शिकवणार आहे आणि औरा स्कॅन करायला शिकवणार आहे आणि त्या औराचं महत्व पण सांगणार आहे. मग तो औरा कसा पॉझिटिव्ह होईल? जेव्हा तुम्ही अंतर्मनातनं पॉझिटिव्ह व्हाल. तर सांगा, या मेडिटेशन मधनं तुम्ही खरोखर माफ करू शकलात का? काय अनुभव राहिला? नाही जमलं असेल तेही सांगा. काय वाटलं? एनिवन? तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा असतं. इकडे एक मेसेज आला खूपच मस्त. हँडल्स करा. शेअर युअर इमोशन्स. इकडे म्हणत आहे मी माफ केलं. मस्त वाटलं मॅडम. हेमंत जगताप सर, काय फिलिंग होतं? माफ करू शकलात का? हो मॅम, एकदम छान होतं. याच्या अगोदर पण मला हे अनुभव होते, कारण मी प्रजापिता ब्रह्माकुमारी जॉईंट आहे ना 11-12 वर्षापासून. तिथे पण हेच शिकवलं जातं की माफ करायचं, की जेणेकरून कसं असतं माहिती का, मला याचा अनुभव बराच, कारण मी मेडिटेशन वगैरे करतो ना, की लाईफ मध्ये जर आपल्याला खुश व्हायचं असेल ना तर माफ लगेच, म्हणजे माफी केल्यानंतर तुम्ही बरंच 50-55% तुमचं जे ओझं आहे, जे डिप्रेशन मधून जाणार आहे, ते तुम्ही जात नाही. कारण माफीमध्ये सर्व काही दडलेलं असतं. ते तुमच्यासाठीच फायद्याचं असतं. त्याला जाऊ द्या, पण तुम्हाला, कारण तुम्ही जेव्हा त्याला माफ करत नाही तेव्हा वर्षानुवर्ष एखादी गोष्ट तुम्ही मनात पकडून ठेवतात, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला त्रास देते आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला माफ केलंच पाहिजे. प्रवीण सरांनी स्क्रीन शेअर केली आहे, जरा शेअरिंग बंद करा बरं. प्रवीण सर, स्क्रीन शेअरिंग बंद करा, कारण माझ्याकडे तो ऍक्सेस येत नाहीये तुमचा. प्रवीण शिंदे सर. थँक्यू. ओके. तर हेमंत सरांनी सांगितलं की खरोखर माफ करणं, तुम्ही कुठल्याही याला फॉलो करा, पण सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला माफ करता आलं ना तर तुम्ही रोजच्या रोज रिफ्रेश होता. कारण जिंदगी हे तब तक काही ना काही तर घटना घडणारच आहे. आणि प्रत्येक घटना ही आपल्या मनासारखी नाही घडत. शक्यच नाहीये की प्रत्येक घटना, आपण काय होतं, मुलांना कमी मार्क मिळाले, आपण डिप्रेस्ड होतं की नाही? जे पालक आहे ज्यांची मुलं एज्युकेशन मध्ये आहे, ज्यांच्याकडे सुना नातवंड आहेत, ते त्यांच्या मनासारखं वागत नाही, आपण डिप्रेस्ड. नुसतं डिप्रेशनच नाही, एन्झायटी. आणि म्हणून रोजचं गार्बेज रोज काढणं
आणि रोज नव्या आनंदाने की बघ कळत नकळत माझ्याकडनं कोणाला दुःख झालं असेल तर त्याच्यासाठी मी माफी मागतो. आणि ज्यांनी ज्यांनी मला दुःख दिले मी सगळ्यांना माफ करतो किंवा करतो. या पद्धतीने जेव्हा तुम्ही क्षमा याचना करता तेव्हा मग बघा आयुष्य खूप सुंदर होऊन जातं. कारण जो काही तणाव तुम्ही जीवनामध्ये बांधून ठेवलेला आहे आणि त्या तणावाला जर तसंच पकडलं, आता का माफ करणं आवश्यक आहे. माझ्याकडे एक स्टुडंट होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आयुष्यात माझी वहिनी माझ्याशी कधी चांगलं वागू शकत नाही, आयुष्यात कधीच ती चांगली वागू शकत नाही. पण सेकंड लेवलमध्ये आम्ही कंप्लेंटला कंप्लेंट करायचा विषय घेते की आयुष्यामधल्या ज्या काही कंप्लेंट्स आहे कुणा व्यक्तीबद्दल असतील त्याला कंप्लीट करायचं. आणि जेव्हा मी त्यांना माफ करायला सांगितलं त्यांना आणि फोन करायला सांगितला स्वतःहून की दादा वहिनी माझ्याकडे या सॅटर्डेला संडेला जेवायला या. त्या मॅडम बोलल्या की पॉसिबल नाही मॅडम, मी फोन करून येते कारण एका शहरात राहत होते. पण नंतर त्या त्यांच्याकडे खरोखर जेवायला आल्या आणि दुसऱ्या संडेला त्यांनी त्यांना जेवायला बोलवलं. म्हणजे जे 22-25 वर्षापासनं मी बोलवल्यावरही येईल की नाही किंवा मग एखाद्या सणासंभारंभातच एकमेकांना भेटणं, फॅमिली गेट टुगेदर चालू झाले आणि आज त्यांचं नातं एका मैत्रीमध्ये बदललेलं आहे. जे ननंद भावजाईचं नातं होतं ज्याच्यामध्ये कुठेतरी तणाव आणि कटुता होती ती प्रेमामध्ये बदलल्या गेली. म्हणून पहिल्या पहिल्या नहीं करना, कही तो भी आप खुद से शुरुआत करो. आणि जेव्हा ही सुरुवात स्वतःपासून असेल, लोकांना माफ केलेलं असेल ना, मग आयुष्य खूप सुंदर होऊन जाणार आहे. आणि हे सुंदर झालेलं आयुष्य अधिक सकारात्मक होऊन जाणार आहे. ओके. सो इसलिए माफ करो. रेडी आहात सगळे माफ करायला आजपासून. खूप जुनं तर सोडून द्या पण रोजच्या रोज गार्बेज काढून टाकायचा. कल से आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या जीवनात जे जे घडलेलं आहे चलो स्वाहा. कल की सुबह कैसी होनी चाहिए, स्वस्थ मस्त जबरदस्त आनंदी. आणि मग त्याच्यातनं जो जीवनाचा खरा आपण अनुभव घेतो तो खरोखर खूप सुंदर होतो. आणि याच अनुभवाला अधिक सुंदर बनवणारी कला म्हणजे रेकी, जी आपण आजपासून शिक थोडस आज थोडक्यात जाणून घेऊ रेकी काय आहे. तर रेकी ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. रेकी काय आहे? जपानी चिकित्सा पद्धती आहे. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. आता सगळ्यात पहिले रेकी म्हटलं की लोकांच्या मनामध्ये एक शब्द एक येतं पेपरला किंवा न्यूजपेपरवर न्यूजपेपरला ऐकलेली वाचलेली किंवा न्यूज चॅनलवर बघितलेली रेकीचे उदाहरणं. कोणी कोणी बघितलं न्यूज चॅनलवर येणारं रेकीचं उदाहरण कोणी बघितलेलं आहे? ती तो रेकी शब्द कोणी बघितलाय का? रेकी करून असं असं केलं. हा शिल्पा मॅडम काय ऐकलं सांगा बरं. मॅडम ते काश्मीरला मध्ये झाला ना ते अटॅक, त्यात हा त्यांनी सांगितलं टेररिस्टनी रेकी केली आणि मग त्यांनी गोळीबार केला, सगळ्यांनाच हे केलं. ओके. तो तेव्हा मी ऐकला तो शब्द. चला आता सगळ्यात महत्वाचं संजय सर तुम्ही काय ऐकलं होतं रेकी बद्दल सांगा. संजय सर चला आता त्यांचा व्हिडिओ पॉज झाले. तुम्ही काय ऐकलं होतं संजय सर रेकी बद्दल शब्द? त्यांचा माईक ऑन. हा बोला. रेकीबद्दल मी जे ऐकलं होतं, रेकी ही जापनीज विद्या आहे. ऍक्च्युअली ती जपानमध्ये नाही पण इंडियातलीच आहे. पण जपानमधल्या एका व्यक्तीने त्याचा अभ्यास इंडियात येऊन केला. ती रेकी विद्या परत जपानमध्ये गेली आणि रेकी म्हणून या नावाने उगम झाला तिचा. चला परत ती इंडियात आली. येस थँक्यू सर. तर आता बघा जसं शिल्पा मॅडमनी म्हटलं की आता जो काश्मीरला जो हमला झाला तो रेकी करून केला गेला किंवा एखाद्याचं अपहरण करताना किंवा बॉम्बस्फोट जेव्हा होतो तिथे रेकी करून ही घटना घडल्या गेली असं तुम्ही पेपरमध्ये वगैरे वाचलेलं आहे की न्यूज चॅनल. तर ती रेकी आणि या रेकीचा 1%ही 0.0%ही संबंध नाही. ठीक आहे. 0.0%ही
संबंध नाही. आता कसा संबंध नाही? तो रेकी म्हणजे फ्रेंच शब्द आहे आणि आपण जी रेकी शिकतोय ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. चिकित्सा पद्धती लक्षात घ्या काय आहे. आपण जी शिकतोय रेकी ती जपानी चिकित्सा पद्धती आहे आणि त्या रेकीचा अर्थ काय आहे? अवलोकन करणं किंवा परीक्षण करणं. आता समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर त्या फॅक्टरीसाठी सगळ्यात पहिले मी जागा शोधणार. मग तिथे कच्चा माल उपलब्ध आहे का, तिथे वर्कर अवेलेबल आहे का, तिथे ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करणं म्हणजे रेकी करणं. अगदी त्याच पद्धतीने तो जो काश्मीरला गोळीबार झाला त्या गोळीबारासाठी तिथे काही सिक्युरिटी आहे का, काय होऊ शकतं याचं अवलोकन करणं म्हणजे फ्रान्सचा शब्द रेकी करणं. त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. मग आपण जी रेकी शिकणार आहे ती रेकी आहे जपानी चिकित्सा पद्धती. कारण भारतामध्ये कन्फ्युजन खूप असतं, म्हणून आता आपल्याला कोणतंही कन्फ्युजन असलं तर आपण उत्तर कुणाकडे शोधतो? सांगा शिल्पा मॅडम, कोणाकडे उत्तर शोधायला जातो? एखादा प्रश्न उत्तर पाहिजे तर कुठे शोधतो? गुगल वरती. अच्छा, चला आपण गुगलवर जाऊ आता. ठीक आहे, तुम्ही सांगितलं म्हणून मी पण गुगलवर जाते. कुठे गेला? चला आता गुगलवर आपण टाकू. या रेकीची स्पेलिंग आहे REIKI. आपण जी शिकणार आहे इन हॉस्पिटल. चला आता रेकी हॉस्पिटल एंटर केलं मी. आता चला वाचा बरं शिल्पा मॅडम काय लिहिलेलं आहे ते. रेकी इज एक मिनिट मॅम, चष्मा नाही घातला ठीक हा, आहे, एक मी मिनिट. हिंदीत करून टाकते त्याला. एक इन मिनिट आता बघा आणला का मॅडम चष्मा? चला तोपर्यंत मी वाचते. हा वाचा मॅडम. रेकी से ऊर्जा चिकित्सा भी कहा जाता है। एक जापानी तकनीक है जिसका उपयोग शारीरिक, मानसिक, भावनात्मक और आध्यात्मिक स्वास्थ्य को बेहतर बनाने के लिए किया जाता है। अस्पतालों में रेकी का उपयोग मरीजों और कर्मचारियों को दोनों के लिए विश्राम और उपचार का बढ़ावा देने के लिए किया जाता है। म्हणजे ही रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते विदेशांमध्ये. ठीक आहे, आता आपण जाऊ इमेजेसवर. आता इमेजेसवर जर आपण गेलो आणि रेकीन हिंदीने आपण रेकीन हॉस्पिटल टाकू इथे. हिंदी कापून टाकू. रेकियन हॉस्पिटल आणि आता इमेजेस बघा. या शिल्पा मॅडम या सगळ्या ज्या इमेज आहे या इमेजेस विदेशातल्या हॉस्पिटल मधल्या आहे. हो. दिसत इमेज. मग आता जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा असू शकते का? नाही. माझे बरेचसे विद्यार्थी विदेशांमध्ये आहेत. तर मला 4-5 वर्षापूर्वी माझ्या एका रेकी ग्रँडमास्टर स्टुडंटनी सांगितलं की अमेरिकेमध्ये हॉस्पिटलमध्ये हिलर्सला 12 ते 15 लाखापर्यंत पॅकेज उपलब्ध आहे. म्हणजे तिथे हिलर्सची डिमांड आहे. 12 लाखापासून त्यांचा पॅकेज सुरू होतो. तर पेशंटला फास्ट रिकव्हरीसाठी देखील रेकी दिली जाते. आज भारतामध्ये एका हिलिंगचा रेट 3 ते 5 हजारापर्यंत आहे. माझेच विद्यार्थी 2500 ते 3000 एका हिलिंगचे पण चार्ज करतात. आलं लक्षात? मग जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल का? काय शिल्पा नाही मला सांगा. म्हणजे मॅडम. ही एक काय आहे? चिकित्सा पद्धती आहे आणि अनेक देशांमध्ये ही अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरली जाते. भारतामध्ये देखील 2014 मध्ये आयुष मंत्रालयामध्ये जसं अॅक्युपंक्चरला आता महाराष्ट्रात मान्यता प्राप्त झालेली आहे. अॅक्युपंक्चरचे कॉलेजेस आलेले आहेत. एक मान्यता प्राप्त प्राप्त चिकित्सा पद्धती म्हणजे अॅक्युपंक्चर आहे. त्याच पद्धतीने रेकीला स्थान मिळावं यासाठी आम्ही काम केलं. RCIच्या माध्यमातून मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे. तर आम्ही त्याच्या माध्यमातून काम केलं, पण लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून भारत सरकारकडनं अजूनपर्यंत रेकीसाठी झालेलं नाहीये. पण
आज सनराइज युनिव्हर्सिटी राजस्थान इथे MSc इन रेकी हा कोर्स उपलब्ध आहे. कुठे? MSc इन रेकी हा सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये भारतात उपलब्ध आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी रेकी हा विषय शिकवला जातो. उद्या जेव्हा आपण रेकीचे 5 तत्व शिकू, जर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते 5 तत्व अवलंबले तर जीवन कसं बदलू शकतं, म्हणून शालेय स्तरावर ऍटलिस्ट रेकीचे 5 तत्व आणि रेकीची जीवनशैली शिकवलं जाणं का गरजेचं आहे याचं उत्तर तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये मिळेल. त्यासोबतच योग अँड नॅचरोपॅथीमध्ये रेकी हा एक विषय शिकवला जातो. त्यासोबतच कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठमध्ये त्यांच्या MA इन योगशास्त्रामध्ये देखील रेकी विषय शिकवला जातो. म्हणजे जरी शासनाने मान्यता दिलेली नसली तरी देखील अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून आज भारतामध्ये हजारो लोक प्रॅक्टिस करतात. नुसतं महाराष्ट्रातच हा आकडा म्हणजे रेकी प्रॅक्टिशनरचा आकडा लाखोंमध्ये आहे आणि रेकी ट्रेनर्सचा आकडा शेकडोंमध्ये आहे. त्याच्यामुळे रेकी हे उत्तम करिअर देखील आजच्या ह्याच्यात झालेलं आहे. मध्यंतरी मी एक सर्वे केला तर महाराष्ट्रातच रेकीचे 1300 ट्रेनर आहेत. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे किती मोठं करिअर देखील हे रेकी आहे. कारण याच्यात आपण जे काही करतो ना लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम करतो, पण पूर्ण श्रद्धेने केलं जाणं खूप गरजेचं आहे. आज विचार करा, आज आपला डे 3चा क्लास चालू आहे. एकदा तरी मनामध्ये आलं का की आपण हे फ्रीचं सेशन करतोय आणि काहीतरी टाइमपास चालू आहे? कुणाला वाटलं का असं? मग नाही. याच्यात एक सांगते की नेहमी देण्याच्या भावाने जेव्हा तुम्ही एखादी चांगली गोष्ट कराल तर लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कराल. आता इथे उपस्थित जे 250 लोक रोज येतात आहे त्या 250 लोकांपैकी जर एखाद्याच्या चेहऱ्यावर जरी स्माइल तयार झालं तर त्याच्या मनापासनं जे ब्लेसिंग्स येतील ते माझ्यासाठी कुठल्या तरी फीच्या तुलनेत काम करणार आहे का? दैट इज द बिगेस्ट गिफ्ट जो हर एक के नसीब में नहीं होता है. तो आपके द्वारा मिलने वाला वो ब्लेसिंग ते सगळ्यात मोठी माझी शक्ती आहे. कारण मनातनं जे ब्लेसिंग निघतात ना, इथे बघा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांचे ब्लेसिंग भेटतील, बरोबऱ्यांच्या शुभेच्छा भेटतील, तर त्या शुभेच्छा आणि त्या ब्लेसिंग हे माझ्या आयुष्याचं या बॅचचं मिळणारं फलित आहे. आणि जे लोक पुढच्या प्रवासाला सेकंड थर्ड लेवलला येतील तर त्यांच्या सोबतच जो काही आपला पुढचा प्रवास होईल त्याच्यातनं येणारी फी म्हणजे मी माझं मानधन म्हणून स्वीकारत असते. आणि ती फी फक्त माझ्यासाठी नसते, तर मी एका वेगळ्या स्वप्नासोबत जगत आहे. बघा आयुष्यात एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे, पण मला असं एक हिलिंग सेंटर उभं करून जायचं आहे की जिथे येणारा प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या कुठल्या तरी दुःखात नाही येईल. त्याच्या डोळ्यांमध्ये दुःखाचे वेदनांचे अश्रू असतील, पण त्या सेंटरमधनं जेव्हा तो हील होऊन जाईल, जातानाही डोळ्याच्या कडा पाणावलेल्या असतील पण त्या निश्चितच आनंदाश्रूच्या असतील. यासाठी प्रयत्न करणार एक सेंटर मला काढायचं आहे आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी आहे. म्हणून ही जी काही तुमची फी येत असते नंतर तर त्या फी साठी मी एक अमाऊंट त्याच्यासाठी स्पेअर करते. कारण तेवढं मोठं सेंटर काढायला खूप पैसे लागणार आहेत. सध्या मी स्वतःची सुरुवात शून्यातनं केली आहे. माझ्याकडे काही तेवढा पैसा उपलब्ध नाही आहे की मी ते सेंटर अगदी आजच करू शकतो, पण नक्की एक दिवस होईल या स्वप्नासोबत मी जगते. आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे एक मी माध्यम निवडलंय रेकी लेवल 1 फ्री मध्ये देऊन काही तर सुरुवात करावी. ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत या माध्यमातनं हा आनंद वाटण्याचं काम प्रयत्न करत असते. कारण मी फक्त एक माध्यम मात्र आहे, माझ्यात ती ईश्वराने दिलेली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करत असते. तर हा प्रवास आपला अजून पुढे जाईल. उद्या आपण याच रेकीला डिटेलमध्ये समजून घेऊ की रेकी कशी काम करते, रेकीचे 5 तत्व काय आहेत आणि रेकीची विशेषता काय आहे, यासाठी आपण नक्कीच उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आजच्या सेशन बद्दल एनी फीडबॅक, काही प्रश्न ते आपण बघूया आता. एनी क्वेश्चन? संजय सर हँड रेस केलेला, बोला काय म्हणताय.
माईक ऑन करा सर. मॅडम. बोला सर. मॅडम, मला काही वेगळ्या गोष्टी रेकीबद्दल बोलायचंय, तर हा. तुमची अपॉइंटमेंट कधी बोलू शकतो? सर माझी अपॉइंटमेंट ना ऍक्च्युली 2-2 महिने वेटिंगवर असतात. बर. आणि जर बोलायचं, कारण सध्या माझ्याकडे या आठवड्यात तर वेळ नाही, कारण माझ्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो सध्या, त्याच्यातच बर. संडेपर्यंत बिझी आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही मला बर. सोमवारी फोन करा किंवा मंगळवारी फोन करा, आपण निश्चित बोलू. नो प्रॉब्लेम. थँक्यू मॅडम. ठीक, ओके. आणखी कुणाला काही प्रश्न असेल किंवा काही विचारायचं असेल? रवींद्र चिटणीस सर बोला. माईक माईक ऑन करा सर. हा मॅम, संमोहन आणि रेकी एक आहे का वेगळं वेगळं आहे काही? उद्या आपण ते शिकणार. रेकीचा संमोहनाशी कुठलाही संबंध नाही. ओके. रेकी ऊर्जा आपण प्रॅक्टिकली फील करणार आहे. जेव्हा आपले रेकीचे प्रॅक्टिकल चालू होतील तेव्हा आपण प्रॅक्टिकली ह्या ऊर्जांना फील करून तुमच्या स्पर्शाने तुम्ही एखाद्या व्यक्तीचे दुखणं कमी करताय, हा अनुभव तुम्ही घेणार आहे. ओके, थँक्यू. तेव्हा रेकीचा संमोहनाशी ब्लॅक मॅजिक किंवा मग मौली विद्या, राक्षसी विद्या असा कुठलाच संबंध नाही आहे. ही एक सायंटिफिक एनर्जी म्हणून हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. आणि याचे हिलिंग म्हणजे आज माझ्याकडे जे रिझल्ट आहेत ना, 4 स्टेजचा कॅन्सर सुद्धा ठीक झालेला आहे. मी नाही केला, माझ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा ठीक केलेला आहे. पुण्याचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या घरी 3-3 डॉक्टर आहेत. तर त्या माझ्या स्टुडंट आहे वाईफ, तर त्यांना सगळे टेस्ट केले होते आणि डॉक्टरांनी म्हटलं होतं की आयुष्यभर त्यांच्या परिस्थिती कशी होती, तोंडातनं रोज रक्त निघायचं. आणि रक्त निघून निघून तोंड एवढं काळं झालेलं होतं की सगळे रिपोर्ट्स केले. 3-3 डॉक्टर होते, मुलगा असून कॅन्सर स्पेशालिस्ट होते, सगळ्या टेस्ट झाल्या, सर एमबीबीएस होते. पण मॅडमचा आजारावर मेडिकल सायन्समध्ये औषध नव्हतं, त्यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर हे केला. आणि त्या 1 वर्ष मला भेटण्याच्या आधी 1 वर्षापर्यंत म्हणजे दूध आणि पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून फक्त ते लिक्विड फॉर्म मध्ये गिळत होत्या, जिभेवर ठेवू शकत नव्हत्या, एवढ्या वेदना होत्या, तोंडातून पूर्ण काळं झालेलं होतं. आणि जेव्हा त्या माझ्याशी भेटल्या त्याच्या 3 महिने त्यांनी सेल्फ हिलिंग केलं, जे सेकंड थर्ड लेवलमध्ये शिकवले जाते, सायकिक सर्जरी वगैरे ते सगळं केलं. आणि आज त्या अगदी मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, एवढ्या स्वस्त झाल्या. म्हणजे आता त्या माझ्या 5 वर्ष जुन्या विद्यार्थिनी आहेत. पण आता म्हणजे त्या 6 महिन्यातच पूर्ण बऱ्या झाल्या. युट्यूबवर जो व्हिडिओ आहे त्यांचा एक्सपिरियन्सचा, तो तेव्हा त्या 60% बऱ्या झाल्या होत्या. मध्यंतरी क्लासमध्ये आल्या, त्यांनी सांगितलं मॅडम आता मी मिरचीचा ठेचा पण खाऊ शकते. इतकं म्हणजे मेडिकल सायन्समध्ये औषध नव्हतं. आणि म्हणून रेकी कुठे सुरू होते, जिथे डॉक्टर म्हणतात अभी इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है, वो दुआ यानी रेकी है, वहां से. आणि रेकी फक्त फिजिकल बॉडीवर काम करत नाही, तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक तुमच्या जीवनातल्या अशा सर्व प्रश्नांचं उत्तर रेकीतनं तुम्हाला मिळत असतं. जेवढ्या चांगल्या भावनेने ही ऊर्जा आपण लोकांपर्यंत पोहोचवू, तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला मिळणार आहे. कारण निसर्गाचा एकच नियम लक्षात घ्या, एक बी पेरलं, मल्टिपल देण्याची क्षमता निसर्गामध्ये आहे. मग आपण एक आनंदाचं बी, म्हणजे आता जसं म्हटलं की एवढ्या लोकांमधनं एकाच्या चेहऱ्यावर जरी आनंद आला, तर त्याचं मल्टिप्लिकेशन देणारा ईश्वर तो मला नक्कीच फळ देणार आहे. आणि म्हणून जो भी करो, किसी के भले के लिए करो, अच्छे के लिए करो. कारण मल्टिप्लिकेशन जे पेराल त्याचं होणार आहे. आणि म्हणून जेव्हा मी तुम्हाला मनी मंत्रा सांगेल ना, तर त्याच्यात तुम्हाला याच मल्टिप्लिकेशनचं सुंदर उदाहरण पण देणार आहे की कशा पद्धतीने ते मल्टिप्लिकेशन होत असतं. ओके. सो 5:30 वाजता माझा दुसरा क्लास आहे, थांबावं लागेल. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आज हे सेशन कसं वाटलं, कृपया ग्रुपवर शेअर करा. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.